रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। कोल्हापूर जिल्हा शासकीय ग्रंथोत्सव गारगोटीत दिमाखात संपन्न। मुदरगड तालुक्यातील गारगोटी येथे उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने आयोजित 2 दिवसीय ग्रंथोत्सव 2026 चा समारोप सोहळा मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला। पुणे येथे झालेल्या पुस्तक महोत्सवाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात अशा ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे। कोल्हापूरची समृद्ध वाचन परंपरा ही शाहू महाराज यांच्या विचारांचा जपलेला वारसा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले। गेली 150 वर्ष वाचन संस्कृती जपणाऱ्या या भूमीत पुस्तकांशिवाय प्रगल्भता येत नाही, ही भावना अधिक दृढ होताना दिसली। सार्वजनिक ग्रंथालयाच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले। ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांच्या 60% अनुदान वाढीनंतर उर्वरित 40% वाढीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याची माहिती देण्यात आली। तसेच 1967च्या कायद्यानुसार ग्रंथालयाच्या अ-ब-क-ड वर्गवारीचे अपग्रेडेशन करण्यासाठी शासन ठोस पावले उचलत आहे। अद्ययावत सोयी सुविधांनी सुसज्ज जिल्हा ग्रंथालय उभारून वाचन चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। यावेळी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, माजी आमदार बजरंग देसाई, शामराव देसाई, नाथाजी पाटील, बाबासाहेब कावळे तसेच अधिकारी, प्रकाशक, वाचनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विन टीव्ही मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट। ग्रंथालय संचालनाच्या वतीने दरवर्षी आपण हा आग्रह करतो की त्याच्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे खूप गरज आहे। फाटलेला आभाळ कसं वेड्यात अस्तित्वात नसली तरी अवतीभोवती वास तिचा, अस्तित्वात नसली तरी अवतीभोवती वास तिचा, मागे पुढे इकडे तिकडे पावले फास तिचा, अजूनही देवघरात समय सोबत जळत आहे। आई काय असते हे आज मला कळत आहे। फाटलेला आभाळ कसं वेड्यासारखं जातीचा अभिमान नाही, साऱ्या कोणाला माणसासारखा जातीचा अभिमान नाही। धन्यवाद। तुझं माझं गावाला जोडूया खेळाची नाव रे, दोन पाखर किलबिलती घेती काळजाचा ठाव ग। शिवर माझ फुलारन लोभ तरारन, मन माझ भरून गेलं लेकरा मायन गोंजारन। त्याच्यावरही कोल्हापूर आहे, म्हणजे आपलं कोल्हापूर सजन आहे, सकृत आहे अशा अर्थाने। शिवर माझ फुलारन लोभ, गावातलं गावपण संपत चाललेलं आहे असं प्रत्येकाला वाटतंय। मी खेड्यात राहतो, मी गावात राहतो, मी गावगाड्यात राहतो, गावाचं गावपण अजूनही जिवंत आहे अशा असे याची कथा तुमच्या समोर सादर करतो। कथेचे टायटल गावपण। त्याही साहित्य चळवळीचा वारकरी असतो। साहित्याची साल कुठली जरी चळवळ असली तर लेखकाला दिंडीमध्ये सहभागी व्हावं लागतं आणि म्हणून या सगळ्या विचारपीठावर उपस्थित असणारे तुमच्यातले जे कवी असतील, कामतसर असतील, आमचे मार्गदर्शक ज्यांची गाणी ऐकून, ज्यांच्या कविता ऐकून, ज्यांच्या लावण्या ऐकून आम्ही लिहायला शिकलो ते राजीव कोणवलेकर असतील। म्हणजे वय वाढलेलं आहे, वजन कमी आहे, पण कवितेचं वजन फार मोठं आहे असा महाराष्ट्रातला कवी आहे। आम्ही ज्याला विनोदानंद विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।